सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची ते आपण पुढे पाहूया। खूपच चवदार अशी भाजी झाली होती आणि सर्वांनी खूप आवडीने खाल्ली ही भाजी। वालाची शेंगा जास्त करून आवडत नाहीत, पण ही अशा प्रकारे भाजी बनवली तर सर्वजण खातात। एक वेळेस नक्की ट्राय करा। मग या वालाच्या शेंगा आहेत, या मी अशा प्रकारे कट करून घेतल्या। मध्ये पण त्याच्या अळी असते, ते सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे ह्या वालाच्या शेंगा निसून घ्यायच्या किंवा कट करून घ्यायच्या। तर ही मी 2 ते 3 पाण्याने ह्या धुवून घेतल्या। त्यासाठी मी वाटण तयार करते। इथं लसूण घेतलाय 7-8 पाकळ्या, कोथिंबीरीच्या काड्या, त्याच्यानंतर शेंगदाणे जास्त पण नाही वापरले, थोडेसे शेंगदाणे वापरायचे। तेल तापलंय, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हळद टाकून घ्यायची, शेंगा टाकायचा, मला चांगलं असं हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते, परत हलवून घ्यायचं। झाकण ठेवून द्यायचं, थोडीशी वाफ काढून घ्यायची। त्यावर मसाल्याची तयारी करते मी। जिरे टाकून घेते, हिरव्या मिरच्या 5-6 टाकून घेते। त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। हे अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलं याला। तर हा मसाला मी जास्त बारीक पण नाही, जास्त हे पण नाही, आवडत उघड पण नाही, असं मी मिक्सरमध्ये काढला होता। त्याच्यामध्ये हा परतून घ्यायचा। याला हलवून घ्यायचं। याला जास्त पातळ पण आपल्याला भाजी बनवायची नाही, थोडासाच रस्सा पाहिजे याच्यामध्ये। असं हलवून घेतल्यावर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं। याला शिजायला पण पाणी लागतं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं। त्याच्यावर मी झाकण ठेवते। याची उकळी येऊन द्यायची, शेंगा शिजूस तर असंच राहू द्यायचं। असा थोडा रस्सा राहिला आहे त्याच्यामध्ये। आणि ही वांग्याची भाजी चांगली शिजली पण आहे, तर मी गॅस बंद करते आणि याच्यावर झाकण ठेवून घेते। खूप छान रेसिपी आहे, पटकन होते आणि टेस्टी पण खूप आहे। वालाच्या शेंगाची भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता। ही खूप चवदार भाजी अशी होते। ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली। सगळे ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा ही वालाच्या शेंगाची भाजी आवडेल आणि खूप सोपी आहे आणि खूपच टेस्टी होते ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत।
किंवा पोळीसोबत पण खूप चवदार लागते। तुम्ही पण अशीच वालाच्या शेंगाची भाजी बनवता का? मला कमेंटमध्ये सांगा। आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बनवा आणि मला सांगा की कशी झाली ती। चला मग बाय बाय।